संतापजनक. पैशांसाठी आई मला शेजाऱ्याकडे पाठवायची. 10वीतील विद्यार्थिनीचा शिक्षिकेकडे धक्कादायक खुलासा. मुंबईतील घाटकोपर परिसरातून एका आईचं निर्दयी कृत्य समोर आलं आहे. एका महिलेने तिच्या मुलीला पैशांसाठी शेजारील व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. या प्रकरणी संबंधित पीडितेने आपल्या वर्गशिक्षिकेला घडलेली घटना सांगितल्याने हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी पोक्सो कायद्याच्या कलमाअंतर्गत मुलीच्या आई आणि शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील घाटकोपर परिसरातील नामांकित शाळेत श्वेता, बदललेले नाव, इयत्ता 10वीच्या वर्गात शिकते. या मुलीची आई मालती, नाव बदललेलं, आणि श्वेता या दोघीच एका घरात राहतात. मालतीला पैशांची चणचण असल्याने तिने श्वेताला शेजारच्या व्यक्तीच्या तावडीत दिलं. पैसे मिळावे म्हणून मालती श्वेताला दररोज शेजारील व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडायची. ती अनेकदा नकार द्यायची, त्यांच्याशी भांडायची आणि वाद घालायची, पण प्रत्येक वेळी तिला धमक्या देऊन गप्प बसवले जायचे. परिस्थिती इतकी बिकट झाली की एके दिवशी ती घरातून तिच्या मैत्रिणीच्या घरी पळून गेली. तिचे त्रास संपतील या आशेने ती 3 दिवस तिथे लपून राहिली. पण जेव्हा ती जबरदस्तीने घरी परतली तेव्हा पुन्हा तिच्यावर अत्याचार झाले. तिची आई आणि शेजारी दोघेही तिला पुन्हा पैशांसाठी इतरांकडे पाठवू लागले. या प्रकाराला कंटाळून श्वेताचा भर वर्गात अश्रूंचा बांध फुटला. ती ढसाढसा रडू लागली. या दरम्यान वर्गात उपस्थित असलेल्या शिक्षिकेने तिला का रडत आहेस असं विचारल्यावर सुरुवातीला श्वेताने काहीच सांगितलं नाही. परंतु शिक्षिकेने आणखी विश्वासात घेत मुलीला आपुलकीने विचारलं असता श्वेताने तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल शिक्षकांजवळ सांगितलं. श्वेताने शिक्षकांना सांगितल्याप्रमाणे शाळेतील शिक्षकांनी तिला ताबडतोब सुरक्षित ठिकाणी नेले आणि शाळा प्रशासनाला कळवले. शाळेने ताबडतोब पोलीस ठाणे गाठत घडलेल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी मुलीच्या आई आणि शेजाऱ्याविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलमांसह अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.